83 गेलेला आहे का तर त्यांना आपण विचारू काय त्यांच्याबद्दल काय त्याचं मत. तुरीचं तुमचं 83 गेलं तर काय मत आहे तुमचं? म्हणजे जे आपलं जालना मार्केट असेल, खामगाव मार्केट असेल त्यापेक्षा वाशिमचं मार्केटमध्ये बरेचसा भाव वाढत आहे आणि सोयाबीनचा भाव सुद्धा वाढण्याची शक्यता इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितले. पुढे बाजार चांगलाच राहील. चांगलंच राहील. नमस्कार, मी गौरव देशमुख. तर आज आपण वाशिम मार्केटमध्ये आलो. आपण रिसोड मार्केटचा आपण व्हिडिओ घेतला होता. तिथे बघितलं होतं की सोयाबीनचे काय भाव आहेत, तुरीचे काय भाव आहेत, शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत, बऱ्याचशा आपण गोष्टी बघितल्या होत्या. तर आज आपण आलोय की बाबा जे इथले मार्केटचे व्यापारी असतील त्यांना आपण विचारणार आहे की तुरीचा भाव काय असणार आहे, सोयाबीनचा भाव काय असणार आहे. तर या गोष्टी आपण त्यांना बोलणार. तर या इकडे. तर आपले अध्यक्ष इथं आहेत मार्केटचे. तर इथं आपण यांना बोलणार आहे मार्केट असोसिएशनचे. तर त्यांना आपण बोलणार आहे बाबा की इथं तसं तर आपण हे पाहिलं जालना पाहिला, त्यानंतर खामगावची पण इथं शेतकरी आले. तर तुरीचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, बरेचसे इकडे म्हणजे 200-250 भाव जास्त आहे असं मी बातमी वाचली होती. वाशिम मार्केटला तूर असो, सोयाबीन असो, जुनी तूर असो, प्रत्येक मालाचे भाव हे वाशिम मार्केटला चांगले असल्यामुळे 4 जिल्ह्यातून वाशिम मार्केटला माल येते. आणि आज 82 रुपये नवी तूर विकली, जुनी 82 ते 83 रुपये नवी तूर विकली, चांगला माल. आणि तुमचं सोयाबीन जनरल माल 52, 53, 53, 53 पर्यंत सोयाबीन विकलं. आणि जुनी तूर 75, 75 विकली. तुरी 75. हा हा. मग आता जे शेतकरी आहेत तर त्यांना आता आपला माल बाहेर आणायला पाहिजे तुमचं असं मत. नाही, तसं काम असलं तसं विकाय पाहिजे, कारण की बाजाराचं काही सांगतात, बाजार यंदा तेजीमध्ये दाखवा लागले सगळे. संक्रांत बाजारात ते सुधार होऊ शकते. आता तुरीचे भाव अजून वाढतील कसं वाटतं का तुम्हाला? बाजार तर वाढण्याची शक्यता आहे. वाढण्याची शक्यता आहे. आणि सोयाबीनचे भाव 53 अजून वर जातील. जाऊ शकते, कारण अवका फार कमी झाल्या, त्यामुळे भाव वाढू शकतात. म्हणजे त्या खाद्यतेलाचे सुद्धा भाव वाढले आणि इकडे एक्सपोर्ट सुद्धा बरेचसे हे करायचे तशा पॉलिसी झाल्या वाटतं. हा हा, त्यामुळेच भाव वाढत चाललाय. आणि त्यामुळेच बाजार शेतकऱ्यांना भाव चांगले भेटत आहे. तर अजून आपल्यासोबत काही व्यापारी आहेत. तर जरा तुमचं नाव सांगा ना एकदा काय. माझं नाव वाशिम कृषी बाजार समिती विठ्ठल गांजरे, आडत दुकान व संतांचे ट्रेडर्स वाले बोलतो. पण सध्या आता तुरीचा भाव मी बघितला की 8,000 पर्यंत सुद्धा गेला. तर तुरीचे भाव 7,000पासून 83 पर्यंत आहेत. 7,000 पासून 83 हा. पर्यंत. म्हणजे बरेचसे आपण बघेल की जालना असेल, खामगाव असेल, तिथले सुद्धा शेतकरी इकडे येत आहेत. कारण आमच्या मार्केटला भरपूर म्हणजे मोकळे हराशे असल्यामुळे सर्वांना असं वाटतं की बाबा ज्यांना जे भाव परवडते ते परवडते. आणि सध्या वरचे भाव चालू आहेत सध्या इथे वाशिमला. वाशिम मार्केटमध्ये सध्या वरचे भाव चालू आहेत. वरचे भाव 7,000 ते 83 रुपये. आणि सोयाबीनचे भाव कसे? सोयाबीनचे भाव 5,000पासून 54 आणि बिजवाई एक म्हणजे 6,000, 11,35, 63. बिजवाई 11,35 जे आहे, मालविका त्यांचे भाव आहे 63 पर्यंत. तर आपल्या तुरीचे भाव असतील, सोयाबीनचे भाव असतील, वाढायचे काय आहे का अजून काही? वाढायचं तर काही सांगतात नाही. बाजारात फ्लो वाढला तुरीचा तर भाव कमी होतील, स्थिर होतील किंवा वाढतीलही. आमचं तेच मत, मी सहमत आहे यांच्याशी. माझं मत असं आहे, कष्टकरी लोकांनी जेवढी गरज आहे तेवढंच माल विकावा. बाकी ज्याच्या गरज नाही त्याला धंदा थांबायचं शक्यता. हा, तुमचं काय म्हणजे? तेच हो, वाटे बरोबर आहे. जास्त मंदीचं काही कारण नाही तुरीमध्ये. आपण बघितलं की एक शेतकरी आहेत आपले, तर त्यांचा 83 गेला आहे का तर त्यांना आपण विचारू काय त्यांच्याबद्दल काय त्याचं मत. तुरीचा तुमचा 83 गेला तर काय मत आहे तुमचं? बरं गेलं. चांगला गेला. कारण की आता बरेच भाव कमी झाले होते मागच्या टायमाला, पण आता चांगलेच वाढले. तुमची समाधान आहे समजा. समाधान आहे का? शेतकरी समाधानच का शेतकरी आहे. काही हमाल आपल्या सोबत आहेत तर हमालाचं काय मत आहे आपण जाणून घेऊ. काय काय मत आहे आम्हाला करायला दुसरा काय. बरं काय कसं म्हणजे जास्त जर आवक आली तुम्हाला फायदा होत असेल. हो, बरं काम भेटत असेल. कुठून जे तुम्ही आम्ही मोगांचे. दोघांची. बरं बरं. काय मत आहे तुमच्या शेतकऱ्याला भेटायला भाव चांगला? हो, भेटायला लागला. भेटायला हो बरं. कारण की 8,000 पर्यंत तिथे मार्केटमध्ये भाव चालला आणि सोयाबीनचा बी भाव बरा आहे. हो, बरं आहे. तुमचं काय म्हणते, भेटायला लागले नाही, कमी जास्त भेटायला लागले. पैसे जास्त पाहिजे आम्हाला. कमी कमी भेटायला लागले, जरा जास्त पाहिजे आम्हाला. आता रात चालली तर आमची सध्या काय सध्या कसं भेटायला? सध्या आहे भेटते चांगले 30-40. जास्त वाढले पाहिजे. आम्हाला कास्तकाराचे वाढा लागले तसं आमचे वाढा लागले. वाढा पाहिजे हो ना. आम्हाला पाहिजे जरा जास्त पाहिजे. काय कमी रात चालली तर रात जाते. कास्तकाराचे भाव वाढा लागले, आमचे काय नाही. आम्हाला तेच भावात करायला लागते काम. नाही किंवा कष्टकऱ्याचं वाढलं, मार्केटच्या व्यापाऱ्याचं वाढलं, तुमचं बी वाढलं पाहिजे आमचं बी वाढलं. हो, तर काही शेतकरी आपल्यासोबत येत. शेतकरी दादा आपल्यासोबत येत. कोणत्या गावून आले तुम्ही आणि तुमचं नाव काय? चिखली जनार्दन अर्जुन सुरू आहे. चिखली खुर्द. चिखली खुर्द. बरं कसा भाव तुरीचा? तुरी सध्या चांगले आहेत.
7,500 ते 8,000 पर्यंत 8,000 पर्यंत 83 पर्यंत चालला जवळ 83 पर्यंत काय समाधान आहे का त्याबद्दल तुम्ही? चांगले विकायला लागले आता भाव. चांगली विकायला सर. हम्म. मागच्या टाइमला जरा कमी होतं असं वाटते मागच्या टाइमला कमी होते, आता आता जरा तेजी आली. कारण की बरेचसे जिल्हे जवळपासच्या जिल्ह्यात पण एवढा भाव नाही जेवढा वाशिम मध्ये सध्या आणि सध्या वाशिम मध्ये सगळ्या सोयाबीन सगळं तुरीचे भाव चालू आहे. म्हणून बरेचसे शेतकरी इकडे यायला समजा. बरेचसे शेतकरी इकडे यायला लागले. पूर्ण 5-6 जिल्ह्याचे शेतकरी इथं वाशिम जिल्ह्याला येऊन राहिले. की समजा प्रत्येक याचा भाव इथे चांगला भेटेल असं प्रत्येक मालाचा भाव इथं चांगला भेटते वाशिम मध्ये, त्याच्यामुळे त्याच्यामुळे. चालतं तर काही शेतकरी आहेत दादा कोणत्या गावून आले आणि काय कसा भाव गेला अजून भाव नाही झाला. बर लोकल गाव आहे आमचं, बसटाकळी तालुका जिल्हा अकोला. जिल्हा अकोला हो. बरं कसे काय आता सध्या चालू आहे 70 पासून 83 पर्यंत भाव चांगले वाटते का समाधान आहे? असं तर समाधानी काहीच नाहीये. 10च्या वरच पाहिजे भाव, 10च्या वर पाहिजे हा. बरं. कारण की काही परवडत नाही. हम्म. आता हे 8 एकरात हे तूर आहे, बरं. 10 क्विंटल झालेली आहे. बरं. काय पुरते कास्तकारले? तुमच्या मते समजा काहीच पुरत नाही पुरत नाही. कारण की 10च्या वर भाव पाहिजे कास्तकार, तेव्हा परवडत काहीतरी. कारण की खर्च खूप आहे. प्रत्येक वेळेला. फवारणी 4-5 फवारणी आहे, अजून त्याचं काढणी कापणी हम्म. भरपूर खर्च आहे. भरपूर खर्च आहे. म्हणजे जो आपला खर्च पूर्ण लागतो त्याला मिळून आपलं काय उत्पन्नाचा फायदा होत नाही तेवढा असं तुमचं मत आहे 10,000च्या वरी भाव पाहिजे 10,000च्या वर भाव पाहिजे. असं व्यापाऱ्यांनी काही सांगितलं की बाबा भाव वाढायची शक्यता पण आहे आणि सोयाबीनचा पण भाव वाढायची शक्यता त्यावर तुमचं काय मत? भाव वाढतील तेव्हा, पण कास्तकारले सध्या अडचणीत आहे, त्याला उपाय नाही आहे. कारण की आता कर्ज फेडावं तर आपण कास्तकार आहोत, त्याचं डोक्याजवळून व्याजाला पैसा घ्यावा लागते, त्याला परत फेड करावं लागते, म्हणून हे विकावं लागते. कारण की त्याच्याशिवाय उपाय नाही आहे. हो. मी चांगलं मत मांडलं की बाबा काय 10,000च्या वरी तुरीचा भाव असायला पाहिजे यांचं या शेतकऱ्यांचं असं मत आहे तर बऱ्याच वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं मत आलं की बाबा कोणाचं मत आलं की आम्ही समाधानी आहे कोणाचं मत आलं की बाबा 10,000च्या वरी तुरीचा भाव असेल सोयाबीनला 7,000च्या जवळपास आपण मध्ये बघितलं की भाव झाला पाहिजे माझं व्यापाराचं काय मत आलं की तुरीचे भाव वाढू पण शकतात आणि सोयाबीनचे भाव सुद्धा वाढू शकतात किंवा कमी पण होऊ शकतात तर ते आवकवर आहे समजा आवक किती आहे ते काय आहे ते तर त्या असं सर्वांचं असं एक मत आलं तर आमचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलला म्हणजे गौरव देशमुख या आयडीला नक्की तुम्ही फॉलो करा धन्यवाद.